नमस्कार. आज आपण भारतीय सामाजिक समस्या म्हणजेच समाज कल्याण अध्ययनमधील एक सगळ्यात महत्त्वाचा घटक बघणार आहोत, भारतीय सामाजिक समस्या. तर आता याच्यामध्ये दारिद्र्य आपण बघूया आणि त्याच्यावर जे काही प्रश्न उत्तर आहेत ते प्रश्न उत्तर सुद्धा आपण घेणार आहोत. त्या दारिद्र्याच्या नंतर आपण जाती विषमता, त्या जाती विषमतेनंतर लिंगभाव विषमता. तर सुरुवात करूया प्रस्तावनेपासून. भारतीय सामाजिक समस्या. समाजात लोकांना ज्या अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांच्या निराकरणासाठी लोकांना सक्षम व समर्थ बनवण्यासाठी प्रशिक्षित व्यावसायिक समाज कार्यकर्ता मदत करीत असतो. या समस्या व्यक्तिगत पातळीवर जशा उद्भवतात तशाच समूह पातळीवर व समुदाय पातळीवरही उद्भवतात. प्रत्येक समाजाची एक विशिष्ट ओळख असते. त्यामध्ये त्या समाजातील रूढ जीवन पद्धती, परस्पर नातेसंबंध व संस्कृती यांचा समावेश असतो. तसेच त्यांच्या गतिमानतेमुळे काही समस्या निर्माण होतात. समस्या निराकरणाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला ज्या समाजासाठी कार्य करायचे आहे त्या समाजाचा तसेच तेथील समस्यांचा कार्यकरण संबंधाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. समाजातील विविध समस्यांचा व्यक्ती, समूह व समुदायावर दूरगामी परिणाम होतो. समाजकार्याच्या कार्यपद्धतीमुळे समस्येचे मूळ कारण शोधून त्यांच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी मदत करत असताना त्या समस्यांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे त्या समाजातील सामाजिक स्थिती वा समस्या निगडीत असलेल्या आढळून येतात. म्हणून प्रशिक्षित समाजकार्यकर्त्याने समाजशास्त्राबरोबर समाजातील सामाजिक समस्यांचे स्वरूप, त्याची कारणे, त्यांचे होणारे परिणाम तसेच त्यावरील उपाय व संबंधित अधिनियम व कायदे यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या ज्ञानाच्या आधारावर कार्यकर्ता समस्या निराकरण कार्यात समस्याग्रस्त व्यक्ती व संबंधित व्यक्तींना अधिक प्रभावीपणे मदत करू शकतो व आपले योगदान देऊ शकतो. समाजामध्ये आढळणाऱ्या समस्यांचे निराकरण, वर्गीकरण कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, वर्तनविषयक इत्यादी प्रकारे करता येईल. सामाजिक समस्यांमध्ये कौटुंबिक विघटन, घटस्फोट, हुंडा पद्धती, कौटुंबिक हिंसा, महिलांवरील अत्याचार इत्यादींचा समावेश करता येईल. वर्तनविषयक समस्यांमध्ये गुन्हेगारी वर्तन, मद्यपान, मादक पदार्थ सेवन व व्यसनाधीनता इत्यादी. तर सामाजिक स्वरूपाच्या समस्यांमध्ये दारिद्र्य, भ्रष्टाचार, लिंगभाव विषमता, जातीभेद, धार्मिक विवाद, प्रांतवाद इत्यादींचा समावेश होतो. भारतातील सामाजिक समस्यांची कारणे, परिणाम व उपाय इत्यादीमधील पुढील भागात चर्चा करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं दारिद्र्य. आता याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे समाजामध्ये आढळणाऱ्या समस्यांचे वर्गीकरण केलेले आहे. कुठल्या कुठल्या घटकांमध्ये? सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक आणि वर्तनविषयक. याच्यामध्ये आपण कौटुंबिक समस्यांमध्ये पाहिलेलं आहे विघटन, घटस्फोट, हुंडा पद्धत, कौटुंबिक हिंसा, महिलांवरील अत्याचार हे येते कौटुंबिक समस्यांमध्ये. त्याच्यानंतर वर्तनविषयक समस्यांमध्ये आपण बघितलं गुन्हेगारी वर्तन, मद्यपान, मादक पदार्थ सेवन व व्यसनाधीनता. त्याच्यानंतर आपण बघितलं सामाजिक समस्यांच्या जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये दारिद्र्य, भ्रष्टाचार, लिंगभाव म्हणजे लिंगभाव विषमता, जातीभेद, धार्मिक विवाद, प्रांतवाद हे येते सामाजिक समस्यामध्ये. त्याच्यामधलं आपण प्रामुख्यानं पहिलं घेतलं आहे दारिद्र्य. तर आता आपण बघूया विस्तारानं दारिद्र्य काय आहे. भारतातील प्रमुख सामाजिक समस्यांमध्ये दारिद्र्य या समस्येचा अग्रक्रमाने उल्लेख करण्यात येतो. ही मूलतः समाज संरचनात्मक समस्या आहे. दारिद्र्यामध्ये पीडित असलेले लोक संधीच्या अभावाचे आणि समाजातील संरचनित विषमतेचे बळी असतात. त्यांच्यासाठी प्रगतीच्या वाटा बंद असतात. अपुरे पोषण, कच्ची घरे, अपुरे कपडे लत्ते, गलिच्छ वस्त्यांमधील निवास, स्वच्छता सोयीचा अभाव, शिक्षणाच्या सोयी, स्वच्छतेचा अभाव, सवलतींचा अभाव,
अशा अनेक अभावामुळे दारिद्र्य निर्माण झालेले असते. ग्रामीण भागात दारिद्र्य जास्त प्रमाणात आढळते. दारिद्र्य ही संज्ञा जी आहे ती निर्धनता, परावलंबित आणि निकृष्ट राहणीमानाची दर्शक आहे. ही एक सापेक्ष संकल्पना आहे. बघा, दारिद्र्य ही एक सापेक्ष संकल्पना आहे. उत्पन्न, क्रयशक्ती, जीवनावश्यक अन्न घटकांची आवश्यकता इत्यादी निकषावर भारतात दारिद्र्याचे मोजमाप करण्यात येते. कशा कशाच्या बेसवर भारतामध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्यात येते? तर उत्पन्न, क्रयशक्ती, जीवनावश्यक अन्न घटकांची आवश्यकता याच्यावर भारतामध्ये जे आहे ते दारिद्र्याचे मोजमाप करण्यात येते. तर दारिद्र्याचे अल्पकालीन दारिद्र्य आणि दीर्घकालीन दारिद्र्य, सामूहिक दारिद्र्य तसेच साधारणतः दारिद्र्य व संपूर्ण दारिद्र्य अशा काही प्रकारचे वर्गीकरण केले जाते. कुठले कुठले? दारिद्र्याचे अल्पकालीन दारिद्र्य, त्याच्यानंतर दीर्घकालीन दारिद्र्य, त्याच्यानंतर सामूहिक दारिद्र्य तसेच साधारण दारिद्र्य व संपूर्ण दारिद्र्य. त्याच्यानंतर दारिद्र्यासंदर्भात माल्थसने गणिती श्रेणी पद्धत, हेनरी जॉर्ज यांनी जमिनीवरील एकाधिकार, तर कार्ल मार्क्सने भांडवलशाही अर्थव्यवस्था या संकल्पना दारिद्र्यविषयक सिद्धांत मांडले, जे आपण इकॉनॉमिक्समध्ये चांगल्या प्रकारे अभ्यासलेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो कोणी काय हे केलं ते. दारिद्र्य संदर्भात माल्थसने गणिती श्रेणी पद्धत मांडली, हेनरी जॉर्ज यांनी जमिनीवरील एकाधिकार ही पद्धत पाहिली, त्याच्यानंतर कार्ल मार्क्सने भांडवलशाही अर्थव्यवस्था ह्या ज्या संकल्पना आहेत याचे दारिद्र्यविषयक सिद्धांत मांडले. तर डॅनियल मोयनिहन यांनी दारिद्र्याचे जे चक्र आहे ही संकल्पना प्रस्तुत केलेली आहे. त्यांच्या मते दारिद्र्याचे एक दृष्ट चक्र आहे, कारण दारिद्र्यातून दारिद्र्य जन्माला येते. एक प्रकारे दारिद्र्यातून दारिद्र्याचे पोषण केले जाते. भारतातील दारिद्र्याच्या समस्येच्या कारणाचा विचार करता कोणतेही एक कारण त्यासाठी जबाबदार नाही, तर खालील काही कारणांचा एकत्रित परिणाम करून दारिद्र्य ही जी समस्या आहे ही निर्माण होते. उदाहरणार्थ नैसर्गिक कारणे, सामाजिक कारणे, लोकसंख्या, वैयक्तिक कारणे, आर्थिक कारणे, राजकीय कारणे, ही अशी एकूण 6 कारणे आहेत. कोणकोणती? नैसर्गिक कारण, सामाजिक कारण, लोकसंख्या, वैयक्तिक कारण, आर्थिक कारण आणि राजकीय कारण. दारिद्र्य ही व्यक्ती, कुटुंब आणि समाजाला ग्रासणारी समस्या आहे. या समस्येमुळे बेकारी वाढते, नैतिक अंधपतन होते व समाजात भिक्षावृत्ती, वेश्यावृत्ती, मादक द्रव्यांचा व्यापार, चोरटा व्यापार, गलिच्छ वस्त्यांची निर्मिती आदी समस्या निर्माण होतात. बालपचारी व गुन्हेगारांचा वर्ग निर्माण होतो. गरजा भागविण्याच्या समर्थतेतून व्यक्ती आत्महत्येला प्रवृत्त होतात. कुटुंबात ताणतणाव निर्माण होतात. परित्याग व घटस्फोटाचे प्रमाण वाढते. दारिद्र्य दूर करण्यासाठी अनेक उपाय शासनाकडून करण्यात येतात. 5व्या पंचवार्षिक योजनेत दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम समाविष्ट करण्यात आला. कितव्या? 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. 5व्या पंचवार्षिक योजनेत दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम समाविष्ट करण्यात आला व त्यानंतर विविध पंचवार्षिक योजनांमार्फत दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रयत्न करण्यात आले. इसवी सन 1979 मध्ये नियोजन मंडळाने न्यूनतम गरजा व न्यूनतम जीवनावश्यकतेसाठी अपेक्षित मागण्यांचा विचार करून एक आराखडा तयार केला. त्यानुसार अन्न घटक ग्रहण व दारिद्र्य यातील सहसंबंध लक्षात घेऊन दारिद्र्याचे उच्चाटन व्हावे या संदर्भात काही उपाय योजण्यात आले. उदाहरणार्थ उत्पादनामध्ये वाढ होणे, रोजगार हमी या व्यतिरिक्त इतरही उपाय योजण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ सामाजिक रूढींमध्ये योग्य बदल, उत्पन्नाची नवी तंत्रे वापरात आणणे, धर्मांधता दूर करणे, प्राथमिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, लघुउद्योग व ग्रामीण उद्योगांना विकास, भूमी व लहान शेतकऱ्यांना अर्थसहाय्य, गलिच्छ वस्त्यांच्या सुधारणा इत्यादी याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे. हा चॅप्टर होता. हा चॅप्टर म्हणजे हा पॅरा होता दारिद्र्यावर. आता दारिद्र्याच्या संदर्भामध्ये आपण काही प्रश्न घेऊया. दारिद्र्य ही संकल्पना कशी आहे? तर मी वरच सांगितलं, दारिद्र्य ही संकल्पना जी आहे ही सापेक्ष संकल्पना आहे. दारिद्र्य ही मूलतः
समाज समस्या आहे. कशी समस्या आहे? समाज संरचनात्मक समस्या आहे. दारिद्र्यामध्ये व्यक्तीची रिकामी जागा कमी असते, तर दारिद्र्यामध्ये व्यक्तीची क्रयशक्ती ही कमी असते. दारिद्र्य वाढवण्याचे प्रमाण जे आहे ते कोणत्या भागामध्ये अधिक आहे? शहरी की ग्रामीण? तर ग्रामीण भागामध्ये. दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर तो 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. भूमीवरील एकाधिकार हे दारिद्र्याचे प्रमुख कारण मानणारा शास्त्रज्ञ कोण? तर हा शास्त्रज्ञ आहे हेनरी जॉर्ज. न्यूनतम गरजा आणि न्यूनतम जीवनासाठी अपेक्षित मागण्याचा विचार करून दारिद्र्यासंबंधी आराखडा कोणी तयार केला? तर तो केलेला आहे नियोजन मंडळाने. न्यूनतम गरजा आणि न्यूनतम जीवनासाठी अपेक्षित मागण्याचा विचार करून दारिद्र्यामधील आराखडा नियोजन मंडळाने तयार केलेला आहे. लोकसंख्या व उत्पादन यांच्यातील गणिती श्रेणी हे दारिद्र्याचे मुख्य कारण प्रतिपादित करणारा शास्त्रज्ञ कोण? तर तो आहे माल्थस. खालील संकल्पना व त्या मांडणीच्या शास्त्रज्ञांच्या जोड्या लावा. तर जोडण्या लावा हे तुम्हाला सांगता येणार नाही, पण मी सांगतो. दारिद्र्याचे दृष्टचक्र हे आहे डॅनियल मोयनिह. त्याच्यानंतर दारिद्र्याची सापेक्षता हे आहे पीटर टाउनरोड. त्याच्यानंतर 3 नंबर जमीनदारी दारिद्र्याचे मूळ हेनरी जॉर्ज. भांडवलशाही अर्थव्यवस्था कार्ल मार्क्स. दारिद्र्यजन्य संस्कृती ऑस्कर लेविस. तर दारिद्र्याचा दुष्परिणाम काय आहे? तर नैतिक अंधपतन होते दारिद्र्यामुळे. तसं तर खूप काही होते, पण याचं जे आहे याच्यामध्ये जे ऑप्शन दिले, सामाजिक मागासलेपण, दूरदृष्टी अभाव, संस्काराचा अभाव आणि नैतिक अंधपतन, तर याचं जे आहे या पर्यायानुसार ते नैतिक अंधपतन आहे. खालीलपैकी कोणता एक दारिद्र्याचा प्रकार आहे? हंगामी दारिद्र्य, सांघिक दारिद्र्य, परावलंबी दारिद्र्य, दीर्घकालीन आणि सामूहिक दारिद्र्य. तर याचं उत्तर आहे दीर्घकालीन सामूहिक दारिद्र्य. खालीलपैकी कोणता एक दारिद्र्याचे मोजमाप करण्याचा निकष आहे? शिक्षणाच्या सोयी, मनोरंजनाचा स्तर, कौटुंबिक जीवन की क्रयशक्ती? तर क्रयशक्ती हे एक दारिद्र्य मोजमाप करण्याचा निकष आहे. दारिद्र्य हे एक दृष्टचक्र आहे, कारण दारिद्र्यातून दारिद्र्य जन्माला येते. दारिद्र्य ही संकल्पना सैद्धांतिक आहे, तर ही चूक आहे. असैद्धांतिक आहे ही चूक आहे, कारण ती सैद्धांतिक आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था हे दारिद्र्याचे प्रमुख कारण आहे, बरोबर. भारतामध्ये दारिद्र्याचे पूर्णतः निर्मूलन झाले, चूक. भारतातच नाही तर कुठल्याच देशामध्ये दारिद्र्याचे पूर्णतः निर्मूलन होणं सध्या तरी झालेलं नाही. शासनकर्त्यांमध्ये दारिद्र्य निर्मूलनासाठी इच्छाशक्तीचा अभाव आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्षेत्रात दारिद्र्याचे पिडलेल्या देशांच्या संरक्षणावर परिणाम होतो, अगदी बरोबर आहे. त्यानंतर दुसरा जो आहे ती आहे आपली जाती समस्या. तर या जाती समस्येमध्ये काय काय येते ते आपण बघूया. पहिले विश्लेषण घेऊ आणि त्याच्यानंतर जाती विषमतेचा प्रश्न उत्तर. जाती हे भारतीय समाजाचे जसे एक वैगुण्य आहे तसेच एक वैशिष्ट्यही आहे. भारतातील जाती संस्था ही सर्वव्यापक व मूलभूत संस्था आहे. जातीचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास अनेक देशी विदेशी अभ्यासकांनी केला आहे. चार्ल्स कुल हे जात अनुवंशाने ठरते असे म्हणतात. कुल हे काय करतात की अनुवंशाने जात ठरते असं म्हणतात. तर वर्गाने धारण केलेल्या पराकोटीच्या ताठर स्वरूपात जाती म्हणतात असे मॅकायव्हर व पेज हे म्हणतात. भारतीय अभ्यासकात इरावती कर्वे या जातीला विस्तारित कुटुंब म्हणतात. इरावती कर्वे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ते भारतीय आहेत, तर ते काय म्हणतात? जातीला विस्तारित कुटुंब असं म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते जाती अंतर्गत विवाहामुळे जाती पद्धती शतकानुशतके टिकून आहे. इतर देशातील मुस्लिम व ख्रिश्चन धर्मियात पंथभेद आहेत पण जाती नाहीत. जाती आधारे भारतीय समाजाचे उच्च नीच स्तरात विभाजन झालेले आहे. वर्तनाचे संकेत, संबंधांचे स्वरूप, आर्थिक जीवनाचे निर्धारण,
धार्मिक वर्तनाचे आदर्श एकूणच संपूर्ण जीवनाचे नियंत्रण जाती प्रमाणिकांनी केलेले आहे. जातीचे वैशिष्ट्य कुठले कुठले आहेत? तर एक नंबर आहे जातीची सदस्यता जन्माने मिळते. हे सदस्यत्व कायम स्वरूपाचे असते. जातीचे स्वरूप ताठर असते. प्रत्येक जातीचा विशिष्ट परंपरागत व्यवसाय असतो. जाती अंतर्गत विवाह केला जातो. जातीने सदस्यांना विवक्षित दर्जा मिळतो आणि त्याप्रमाणे भूमिका पार पाडाव्या लागतात. जाती भारतातील बहुतांश प्रदेशात आहेत. जाती वर्णव्यवस्था ही अखिल भारतीय बृहत संरचनात्मक व्यवस्था आहे. जाती व्यवस्थेमुळे समाजात असमानता व अपकार्य यांची निर्मिती झाली आहे. जातीचा आधार विषमता. जातीची वैशिष्ट्ये ही लोकशाही विरोधी आहेत, ज्यातून अस्पृश्यता, श्रेष्ठ कनिष्ठता इत्यादी संकल्पना समोर आलेल्या दिसून येतात. जातीचे सर्वाधिक वाईट फलित म्हणजे अस्पृश्यता होय. स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायासाठी जातीप्रथा जबाबदार आहे. जातीप्रथेमुळे स्त्रियांना निम्न दर्जाचे समजले जाते. जाती व्यवस्थेची वैशिष्ट्ये सांगताना मॅक्स वेबर यांनी जातीला बंद दर्जा समूह म्हटले आहे. कोणी? मॅक्स वेबर यांनी बंद दर्जा समूह असे म्हटले. जाती गटामध्ये मोठे सामाजिक अंतर असते. ग्रामीण समुदायामध्ये जातीमधील संघर्ष जात पंचायतीद्वारे सोडवण्यात येतात. यात वृद्ध व्यक्तींचा समावेश असतो. प्रसंगी गुन्हेगारास जातीबाहेर काढण्यात येते. औद्योगिकीकरणाचा परिणाम म्हणून आज जाती परिवर्तन होताना आढळते. लोकशाही शासन प्रणालीत जातीप्रथा नाकारण्यात आली आहे. जाती व्यवस्था सामाजिक गतिशीलतेबरोबरच व्यावसायिक आणि स्थानिक गतिशीलतेची सुद्धा विरोधक आहे. आर्थिक उन्नतीसाठी लागणाऱ्या प्रेरणांचा जाती व्यवस्थेत अभाव असतो. जातींच्या परंपरागत व्यवसायाची बंधने, बंद संरचना, परंपरावादी मनोवृत्ती इत्यादींमुळे व्यवसाय बदलाचे मार्ग बंद असतात. जातीमुळे जातीतून व्यवसायांच्या विभाजनाबरोबरच माणसाचे विभाजन होऊन एक प्रकारची स्थायी विषमता निर्माण होते. जाती अभिमानामुळे जातीत ताणतणाव आणि संघर्ष वरवरचे उद्भवतात. त्यातून समाजाच्या ऐक्य भावनेला तडा जातो. राष्ट्रीय ऐक्यात बाधा निर्माण होते. राष्ट्रीय ऐक्य साधण्यासाठी जातीचे उच्चाटन किंवा जातीला निष्प्रभावी करणे ही पूर्वअट ठरते. जाती व्यवस्थेतील परिवर्तन व संदर्भात 3 मतप्रवाह दिसून येतात. आता हे 3 मतप्रवाह कोणकोणते आहेत ते बघूया. जाती स्थायी आहेत, त्यात खूपच कमी बदल होत आहेत. एक. त्याच्यानंतर 2 नंबर आहे जाती व्यवस्था विघटित होत असून तिच्या स्वरूपात परिवर्तन होत आहे. नंबर 3. जाती व्यवस्था बदलत्या परिस्थितीशी अनुकूल साधत आहे. आता या वर्तनाचे श्रेय औद्योगिकीकरण, शहरीकरण, लोकशाही, सामाजिक कायदे, सुधारकांच्या आंदोलने आदी घटकांना द्यावे लागेल. जाती व्यवस्था निर्मूलनासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. ब्रिटिशांच्या काळात इसवी सन 1850 मध्ये जातीप्रथा विरोधी कायदा करण्यात आला. कधी? 1850 मध्ये. कोणता कायदा करण्यात आला होता? जातीप्रथा विरोधी कायदा. ब्रिटिशांनी जाती निरपेक्ष धोरण स्वीकारले व इसवी सन 1923 मध्ये अस्पृश्यांना शाळेत प्रवेश देणे अनुदानप्राप्त संस्थांना आवश्यक करण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजेच 1955 मध्ये अस्पृश्यता प्रतिबंधक कायदा संमत करण्यात आला. जातीतील बदलासाठी काही प्रयास सातत्याने चाललेले आढळतात. त्यात जाती मंडळांची कार्यप्रणाली, जाती अंतर्गत विवाह प्रचलन इत्यादी घटक महत्त्वाचे. तर याच्यामध्ये हे कायदे विचारले जाऊ शकतात. तर बघा 1850 जातीप्रथा विरोधी कायदा. कधी? जातीप्रथा विरोधी कायदा 1850. 1923 अस्पृश्यांना शाळेत प्रवेश देणे अनुदान संस्थांना आवश्यक करण्यात आले. कधी? 1923ला. आणि 1955 मध्ये अस्पृश्यता प्रतिबंधक कायदा संमत करण्यात आला. अस्पृश्यता प्रतिबंधक कायदा कधी संमत करण्यात आला? तर 1955ला. आता जातीची सदस्यता कायम स्वरूपाची असते. जाती व्यवस्थेचे नियम मोडल्यास शिक्षा देण्याचे काम पंचायत करते. जाती गटातून सदस्यांना नैतिक सुरक्षा प्राप्त होते.
राष्ट्रीय ऐक्यात बाधा निर्माण होण्यास खालीलपैकी काय जबाबदार आहे? धर्मभावना, भ्रष्टाचार, शिक्षण की जाती व्यवस्था? तर जाती व्यवस्था ही राष्ट्रीय ऐक्यात बाधा निर्माण होण्यास जबाबदार होऊ शकते. त्यानंतर ग्रामीण समुदाय, जात पंचायत, बंद दर्जा समूह, मॅक्स वेबर, आंतरविवाह, पोटजाती, जाती परिवर्तन, औद्योगिकीकरण. तर ब्रिटिश काळात जाती प्रथा विरोधी कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर तो करण्यात आला 1850ला. 1850ला. त्या अगोदर आपण 1850 सांगितलं तुम्हाला. 1850 जाती प्रथा विरोधी कायदा. 1923 अस्पृश्यांना शाळेत प्रवेश देणे अनुदान प्राप्त संस्थांना आवश्यक. आणि 1955 अस्पृश्यता प्रतिबंध कायदा. मला वाटतं मी जर 1950 सांगितलं असेल तर ते करेक्शन करून घ्या. 1850 आहे जाती प्रथा विरोधी कायदा. त्याच्यानंतर जाती संस्थानात कशाचा अभाव असतो? तर तो गतिशीलतेचा अभाव असतो. जाती संदर्भात खालील विधाने कोणत्या शास्त्रज्ञांनी केलेली आहेत? त्याच्यानंतर जाती व्यवस्था पुढील कोणी केलेली आहे? आता हे आपण थोडंसं टाळूया आपण, कारण हे आपण नेक्स्ट याच्यामध्ये आपण हे जे प्रश्न उत्तर आहेत, ठीक आहे, आपण हे याच्यावरचे प्रश्न उत्तर घेऊया. आणि लिंगभाव विषमता आहे हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया किंवा नेक्स्ट ऑडिओमध्ये घेऊया. तर आपण जातीची पुढीलपैकी व्याख्या कोणी केलेली आहे? जेव्हा वर्ग हा अनुवांशिकतेच्या आधारावर निश्चित केला जातो तेव्हा त्या वर्गाला जात असे म्हटले जाते. तर चार्ल्स कुले यांनी म्हटलेले आहे. पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? तर जाती व्यवस्था हा सामाजिक संरचनेचाच एक विशिष्ट प्रकार आहे, बरोबर आहे. जाती व्यवस्था हे भारतीय व्यवस्थेचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे, हे पण बरोबर आहे, म्हणजे सत्य आहे. जात हा एक आंतरविवाह समूह आहे, बरोबर आहे. जाती विवाह तर चौथा आहे. जाती व्यवस्था ही भारतासह जगातील इतर अनेक देशांसह अस्तित्वात आहे, चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे. जाती व्यवस्थेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणून खालीलपैकी कोणत्या पर्यायाची निवड करावी लागेल? जाती व्यवस्था अपरिवर्तनीय असते. व्यक्तीची जात तिच्या जन्मावरून ठरते. व्यक्ती आपली जात कधीच बदलू शकत नाही. वरील सर्व बरोबर आहेत. जाती संस्थेच्या उपपत्ती संबंधात व्यावसायिक सिद्धांत खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी मांडलेला आहे? तर तो मांडलेला आहे जॉन सी नेसफिल्ड यांनी. जाती संस्थेच्या उपपत्तीचा वांशिक किंवा प्रजातीय सिद्धांत कोणी मांडला? तर तो मांडला J.H. हटन. ठीक आहे. व्यावसायिक सिद्धांत नेसफिल्ड आणि प्रजातीय सिद्धांत हटन. जाती संस्थेची उत्पत्ती ब्राह्मणांनी समाजव्यवस्था आपले वर्चस्व टिकवण्यासाठी योजलेल्या कुटील नीतीमधून झाली आहे असे सिद्धांत कोणी म्हटले? तर ते राजनैतिक सिद्धांत या सिद्धांतात म्हटलेले आहेत. जाती संस्थेसारख्या अतिप्राचीन गुंतागुंतीच्या सामाजिक समस्येची उत्पत्ती कोणत्या तरी एका कारणाने झाली असे मानणे संयुक्तिक ठरणार नाही. प्रत्यक्षात या संस्थेच्या विकासाला अनेकविध घटक कारणीभूत ठरले आहेत असे मत कोणी मांडले? तर ते J.H. हटन यांनी मांडले. आता याच्यामध्ये काही कायदे आहेत ते बघूया आपण. हे थोडेसे कलमा वगैरे आहेत, हे महत्त्वाचे आहेत. भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी विशेष तरतूद केल्या आहेत. कारण आहे अनुसूचित जाती जमातींच्या व्यक्ती वर्षानुवर्षे चालत आलेल्या सामाजिक अन्यायाचा बळी ठरल्या असल्याने त्यांना सामाजिक न्याय मिळवून देणे आवश्यक आहे. ठीक आहे. आणि त्यांच्या संदर्भात वेगवेगळे कायदे पण केलेले, ॲट्रॉसिटी सारखा वगैरे, नाही का, जो की महत्त्वाचा होता त्या काळी. भारतीय संसदेने अस्पृश्यतेचे पालन करण्यास प्रतिबंध करणारा कायदा कोणत्या वर्षी संमत केला? भारतीय संसदेने 1955 मध्ये. अनुसूचित जाती व जमाती यांना लोकसभा व राज्यांच्या विधानसभा यामध्ये राज्यघटनेतील कोणत्या कलमाद्वारे राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत? तर त्यात ठेवलेल्या आहेत 330 व 332 कलमाद्वारे.
धर्म, वंश, जात, लिंग व जन्म ठिकाण या आधारे व्यक्तिद्वारे राज्य भेदभाव करणार नाही असे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात म्हटलेले आहे? तर ते म्हटलेले आहे कलम 15 मध्ये. बिहार, मध्य प्रदेश व ओडिशा या राज्यात आदिवासी कल्याणासाठी खास मंत्री नेमण्याची तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे केलेली आहे? तर ती केलेली आहे कलम 164. ठीक आहे. आता 4-5 आपण बघूया चूक किंवा बरोबर. जाती व्यवस्था ही भारतातील व्यापक व मूलभूत संस्था आहे. एक्झॅक्टली बरोबर आहे. जाती व्यवस्थेत सामाजिक गतिमानता गतिमानता नसते म्हणून हे चूक आहे. सामान्यतः इतर देशात मुस्लिम, ख्रिश्चन धर्मियांमध्ये जाती व्यवस्था आढळत नाही. बरोबर आहे. जाती व्यवस्थेमध्ये सामाजिक संबंध, नागरी अधिकार यामध्ये बंधने असतात. एक्झॅक्टली बरोबर आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे आपला लिंगभाव विषमता. लिंगभाव विषमता हे आपण नेक्स्ट ऑडिओमध्ये पाहणार आहे. ठीक आहे. असंच तुम्हाला नवनवीन ऑडिओ मिळत राहतील मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. धन्यवाद.